जिल्ह्यामध्ये मी एकटाच काफी आहे, तरी सुद्धा 13 तारखेला गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे। अद्याप निवडणुकीच्या याद्या पूर्णपणे घोषित झालेल्या नाहीत आणि ही निवडणूक हिंदू आणि मुस्लिम समाजाची नाही, ही निवडणूक देशाची आहे। लोकसभेची निवडणूक ही मेरिटच्या आधारावर होते, त्यानुसार जो उमेदवार योग्य असेल त्याला उमेदवारी दिली जाते। सूर्याकडे पाहून थुंकले तरी ते आपल्यावरच पडतं, मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू नये। नारायण राणे यांना जास्त माहिती नसतानाही ते त्याची प्रचिती राज्यसभेत आपल्याला आली आहे। कोणी काय प्रश्न विचारतात आणि त्याचे काय उत्तर देतात हे सर्वसामान्य लोकांना माहित आहे। देशात काय चाललंय याची माहिती सुद्धा त्यांना नाही। त्यांचे वित्तमंत्री म्हणतात, भ्रष्टाचारी लोकांसाठी आमची द्वारं खुली आहे, असे ते यावेळी सांगतात। एका बाजूला अजित पवारांच्या सिंचन घोटाळा काढतात, अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा काढतात आणि त्यांनाच आपल्यासोबत घेतात, अशी भाजपा आहे। आणि एका बाजूला गाईला गोमाता म्हणतात आणि गेल्या 10 वर्षात भारतामध्ये सगळ्यात जास्त मांस निर्यात करणारा देश हा भारतच बनला आहे। त्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर निवडणुकीसाठी चंदा घेत असल्याचं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। एवढेच नाही तर देशाला हादरून टाकणाऱ्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातून भाजपाला फंड जमा होतो। देशाला विकून चंदा दो आणि धंदा लो असे धोरण भाजपा अवलंबत आहे। मला असं वाटतं की त्या ज्या मंत्रिमंडळात आता आहे नरेंद्र मोदीच्या, त्यांच्या देशाच्या वित्तमंत्री अर्थमंत्री त्यांनीच सांगितलं की आमचे भ्रष्टाचारी लोकांसाठी दारं उघडे आहेत। आता भ्रष्टाचारामध्ये 70,000 कोटीचा अजित पवारांचा भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी काढला। महाराष्ट्रामध्ये त्यांना माहिती नसेल, देशाची माहिती कमी आहे त्यांना लोकसभेत आणि राज्यसभेत उत्तर देताना सगळ्यांनीच पाहिलं, त्यांना उत्तर पण देता येत नाही। त्यांना काय ते समोरच्याने काय प्रश्न विचारलं ते पण कळत नाही, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच सांगतो। आता अशोक चव्हाण त्यांनी आदर्श घोटाळा केला, अजित पवारांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, हे स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं। तर भ्रष्टाचारी लोकांचं समर्थन कोण करत आहे आणि भ्रष्टाचारी कोण आहेत, तर निवडणूक बॉन्डच्या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे की एकीकडे गोमाता म्हणायचं आणि एकीकडे देशामध्ये सगळ्यात जास्त जगाच्या पाठीवर आमचा देश गोमांस निर्यात करण्याचा 10 वर्षामध्ये जो प्रयत्न झाला आणि या ज्या स्कटर्ड हाऊस आहेत, गायी कापल्या जातात, त्या कंपन्यांकडून भाजपनी निवडणूक फंड गोळा केला। तर पुलवामा घटनेच्या 2 आठवड्याच्या नंतर पाकिस्तानमधून BJPला फंडिंग येतो आहे। तर देशाला विकून देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं चंदा दो आणि धंदा लो हे स्लोगन आहे, हे त्यांना कळत नसेल म्हणून या पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहे। की मुस्लिम लोकसभेमध्ये उमेदवार पण अद्याप यादी घोषित झाली, महाराष्ट्रामध्ये एकही मुस्लिम कुठे याद्या घोषित झाल्यात? कुठं झाल्या यादी घोषित? मुंबई दक्षिणची देणार नाही, आम्ही अजून यादी घोषित कुठं झाली? पण मला असं वाटतं की ही निवडणूक मुस्लिम किंवा हिंदूची नाही, ही निवडणूक देशाची आहे। काँग्रेस पक्ष मेरिटच्या आधारावर जे कोणी उमेदवार असेल त्यांना तिकीट देणार, पण महागाईबद्दल का नाही बोलत बीजेपी बेरोजगारीबद्दल का बोलत नाही, शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने 10 वर्षात संपवलं त्याच्याबद्दल का बोलत नाही, गरिबाबद्दल का बोलत नाही? आणि म्हणून हे विषय डायव्हर्ट करू नका भाजपवाले, तुम्ही मूळ मुद्द्यावर या। ज्या आश्वासन देऊन 2014मध्ये तुम्ही निवडून आलात, त्या आश्वासनाची पूर्तता काय केली त्याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे। राहुल गांधी कुठच्याही प्रकारचे राजनेता वाटत नाही। पण नारायण पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे असं आहे की सूर्याला थुकलं तर त्याच्या स्वतःच्याच तोंडावर थुका पडतो, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे। मर्यादेमध्ये राहूनच कुणाच्याबद्दल बोललं पाहिजे, एवढंच आमचा त्यांना सल्ला आहे। कोण स्टार प्रचारक म्हणून अमित शहा, योगी आदित्यनाथ येत आहेत गोंदिया भंडारामध्ये, आपल्याकडून कोण स्टार प्रचारक घेणार आहे की आपणच गोंदिया भंडाराचा स्टार प्रचारक आहे? मी एकटाच काफी आहे, तरीसुद्धा 13 तारखेला राहुल गांधीजी येतात।